नमस्कार मित्रांनो, आज 6 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. एकीकडे सखी कान्हाला प्रपोज करण्याचे प्लॅन करत आहे, तर दुसरीकडे आता सरकारने कान्हाला म्हटलंय की आता सखी तुझ्या प्रेमात पडली आहे, त्यामुळे हा लपंडाव संपव आणि तिला डिवोर्स दे. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. आपल्याला माहिती आहे की कान्हाचं सुद्धा सखीवर प्रेम आहे, तर कान्हा काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर मीनाक्षी आणि परशू सुद्धा सखी कान्हाला वेगळं करण्याचा प्लॅन बनवत आहे होळीच्या दिवशी. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. होळीचे एपिसोड्स आणि रंगपंचमीचे एपिसोड्स अजिबात मिस करू नका. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे एपिसोडचे रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सखी आता कान्हाला म्हणत असते, ऍक्च्युली आहे ना, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. तर आता कान्हाला वाटत असतं की सखी तिच्या मनातलंच सांगणार आहे आत्ताच, पण असं होत नाही. सखी कान्हाला म्हणते, आज मी तुझ्या स्टाफला जास्तच ओरडले का रे? तर कान्हा म्हणतो, अच्छा ते का? नाही ठीक आहे ना, ते इतकं काय त्याच्यात? तर आता सखी म्हणते, नाही रे, म्हणजे मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन काही सीन वगैरे तर क्रिएट नाही केलाय ना. तर आता कान्हा सखीकडे बघत असतो. सखी म्हणते, मला राग आला त्याचा. मला नाही आवडत तुला असं कोणीही काहीही बोललं ते. कोणी तुला पाण्यात बघितलं ना तर माझीच तळपायाची आग मस्तकात जाते, म्हणून मी तुझ्यासाठी तसा स्ट्रॉंगली स्टँड घेतलाय. तर आता कान्हा सखीला म्हणतो, नाही मला आवडलंय तुम्ही जे काही केलंय ते. आणि आता मुद्दामच कान्हा सखीला म्हणतो, म्हणजे एखादा मित्र आपल्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी असा स्ट्रॉंगली स्टँड घेऊ शकतो नाही का? तुम्ही आज आपली मैत्री निभावलीत. तर आता हे ऐकून सखी सॅड होते आणि सखी कान्हाला विचारते, मैत्री? तर कान्हा सखीला म्हणतो, हो, तुम्हीच आता मागे म्हणाला होतात ना की आपली खूप छान मैत्री आहे म्हणून, आणि त्या नात्याने आज तुम्ही जे काही केलंय ना ते मला आवडलंय, त्यासाठी थँक्यू सो मच. तर आता सखी कान्हाला म्हणते, कान्हा तुझ्या बाबतीत असं कधीतरी झालंय का रे की एखादं नातं जे आधी मैत्रीचं वाटतंय पण नंतर ते मैत्री पलीकडचं वाटू लागलं? तर आता कान्हा गप्प असतो. कान्हाला सगळं कळलं असतं. तर सखी कान्हाला म्हणते, आता नाही विचारणार का की तुमचा रोख नेमका कुठे आहे आणि कोणाकडे आहे ते? पण कान्हाला सगळं माहिती असतं, त्यामुळे तो गप्प असतो आणि तो आता सखीला म्हणतो, नाही नाही विचारणार. सखी आता कान्हाकडे एकदम आश्चर्याने बघते की याला काय झालंय अचानक. तर कान्हा म्हणतो, नाही ते काय ना, मला झोप आली आता खूप. ते सकाळी मला लवकर पण जायचं आहे ना, तर झोपायला हवं. आपण उद्या गोष्टी करूया, ठीक आहे, गुड नाईट. तर आता सखी सुद्धा हो असं म्हणते. बघत राहा मित्रांनो, आता सखी खूप प्रयत्न करते कान्हा तिच्याशी भांडावं म्हणून, पूर्वीसारखं त्यांचं नातं झालं पाहिजे म्हणून, पण कान्हा तसं काहीच होऊ देत नाही आणि उलट तो सखीला त्रास देतो. तर असं इथे काय होतं, सखी आणि कान्हा झोपायला जातात. तर सखी आहे ना, झोपताना सुद्धा कान्हाकडे एकटक बघत असते. तर कान्हा सखीला म्हणतो, हो तुम्ही झोपा. तर आता सखी कान्हाला सांगते की तिला झोप येत नाहीये आणि पुढे सखी आता कान्हाला म्हणते, मी स्वप्न बघतीये. तर कान्हा दुसऱ्या दिशेने झोपतो, त्याची कळ तो पलटवतो आणि बॅकग्राऊंड मध्ये सावर रे हे गाणं सुरू असतं. आणि सखी आता कान्हाला असा हात लावणार असते, पण ती मध्येच थांबते आणि मोरपिसावरून ती तिचा हात फिरवते. पण दुसरीकडे आता कान्हा अस्वस्थ असतो. त्याला वाटत असतं की सखीने त्याला प्रपोज करू नये, कारण त्याच्याकडून तिला हर्ट केलं जाईल आणि सखी दुखावल्या जाईल. पण कान्हालाही आता आवडायला लागत असतं, त्याला पण हे छान वाटत असतं. तर मित्रांनो, इथे आता सकाळ होते आणि बघा काय होतं. कान्हा आता टॉवेल वगैरे घेतो आणि आंघोळीला जाणार असतो. तर आता सखी येते कान्हासमोर आणि म्हणते, मला जायचंय वॉशरूमला. तर कान्हा म्हणतो, पण मी चाललोय ना आंघोळीला, जाऊ द्या मला, व्हा बाजूला. तर आता सखी मनात विचार करते की आता आहे ना याची मजाच घेते मी आणि याची गंमत करते. तर आता सखीला असं सुचतं आणि सखी कान्हाला म्हणते, हो पण आता मी जात आहे ना, इतकंच आहे तर मला अळून दाखव. तर आता कान्हा माघार घेतो आणि म्हणतो, ठीक आहे जा तुम्ही. कान्हा आता बेडवर जाऊन बसतो आणि तो सखीला म्हणतो, जा तुम्ही, थांबतो मी इथे. आता सखीला खूप मोठा धक्काच बसतो आणि सखी कान्हाला म्हणते, जा तुम्ही? अरे कान्हा, तुला ताप तर नाही आलाय ना? सखी कान्हाच्या डोक्याला हात लावून चेक सुद्धा करते आणि ती कान्हाला म्हणते, तुला ताप तर नाही आलाय ना? नाही म्हणजे तू इतक्या लवकर शस्त्र टाकून दिलेत? म्हणजे तुला ऑफिसला जायचं असेल, घाई असेल ना तुला? कान्हा म्हणतो, हो उशीर तर होतोय, जायचंय मला, पण ठीक आहे या तुम्ही जाऊन. तर आता सखी मुद्दामच कान्हावर चिडते आणि म्हणते, हेच चुकीचं आहे, तू नेहमीचा कान्हा नाहीच आहे. मी तुला एवढं बाथरूम मध्ये जाण्यापासून अडवते आणि तू भांडला नाही माझ्याशी आणि तू हट्ट पण नाही करत आहेस की मला आधी जायचंय. प्रॉब्लेम काय रे तुझा? तर कान्हा म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये माझा. तर सखी म्हणते, हाच प्रॉब्लेम आहे की काहीही प्रॉब्लेम नाहीये. काय ना, एरवी तू माझ्याशी भांडतोस आणि मग ती नोकझोक तू ऑफिस पर्यंत जायपर्यंत सुरू असते, आणि मग तुला आज काय झालंय अचानक? तर कान्हा म्हणतो, तुम्ही ना उगाच हे सगळं बोलताय, काही इश्यू का करताय? काही इश्यूच नाहीये ना? तर सखी म्हणते, काय काही इश्यूच नाहीये? सखी आता कान्हा जवळ जाते. कान्हा पडत असतो सखीपासून. तर सखी कान्हाला म्हणते, तुला ना तुझ्या बिझी स्केड्यूल मध्ये लक्षात नसेल आलं, पण आज होळी आहे
आणि उद्या रंगपंचमी आहे, तर ऑफिसला न जाता तू घरीच थांबशील का? खरं तर कान्हाची इच्छा असते घरी थांबायची, पण कान्हा सखीला म्हणतो नाही, ते मी कसं सांगू, माझ्या हातात नाही आहे त्या गोष्टी. सरकारने जर काही काम दिलं तर मला जावं लागेल कामावर. आता सखी कान्हाला म्हणते, अच्छा म्हणजे तुला ऑफिसलाच जायचंय, तर ठीक आहे, तू हो मग आधी फ्रेश. आणि आता कान्हा जाणार असतो आंघोळीला, तर सखी परत कान्हाला थांबवते आणि म्हणते, नाश्त्याला तुझ्यासाठी काय बनवू? सखी आता एक्साइटेड असते परत. तर कान्हा म्हणतो सखीला, काहीही करा. तर आता सखी म्हणते, सांग ना, मस्त डाळिंब घातलेले पोहे किंवा खोबरं शेव घातलेला उपमा किंवा मी थालीपीठ करू? तर आता कान्हा मुद्दामच सखीवर चिडतो आणि म्हणतो, रोज रोज तेच ते खाऊन मला कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं करा, नाही तर बघा तुमच्या पद्धतीने काय ते. काय ना, सध्या माझ्या डोक्यात फक्त ऑफिसचाच विचार आहे, हे नाश्ता बिष्टाचं काही डोक्यात नाहीये माझ्या, आणि इतका वेळ नाहीये माझ्याकडे. तर मित्रांनो, इथे थोडंसं वाईट वाटणारच, कारण कान्हाचा हा स्वभावच नाही असं वागण्याचा. तर आता सखी तर तिथून निघून जाते काहीही न बोलता, पण कान्हा त्याच्या मनात म्हणतो, सॉरी सखी, तुझ्याशी हे असं वागताना मला कसं वाटतंय ना, माझं मलाच माहित. मला तुला दुखवायचं नाहीये, पण हे मी तुझ्या भल्यासाठीच करतोय. सखी आता कान्हाचा कोट वगैरे काढून देते ड्रॉअर मधला, कपाटातला, आणि सखी स्वतःला म्हणते, याला काय झालंय, एरवी तर मस्ती मस्करी करत असतो. आणि सखीला वाटत असतं की कान्हाला कामाचा जास्त स्ट्रेस आहे. तर सखी म्हणते, बहुतेक याने कामाचा स्ट्रेस घेतलेला दिसतोय. आणि सखी आता स्वतःला म्हणते, पण कान्हा डोंट वरी, मला माहिती आहे तुझा मूड कसा ठीक करायचा ते. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मीनाक्षी आता पूजा आरती करून आली असते आणि ती परशूला म्हणते, होळी आहे, तयारी झाली आहे ना, नाहीतर तुम्हाला पुन्हा सरकारचं ऐकून घ्यावं लागेल. तर आता परशू मीनाक्षीला म्हणतो, अरे हो, थँक्स, बरं झालं तू आठवण करून दिलीस. तर आता ही मीनाक्षी म्हणते परशूला, काय ना, लग्नानंतरची सखीची ही पहिलीच होळी आहे, तर जितकं मी त्या सरकारला ओळखते ना, तर ती काहीतरी स्पेशल करणारच. तर हा परशू मीनाक्षीला म्हणतो की त्या दोघांची म्हणजे सखी आणि कान्हाची ही पहिली आणि शेवटचीच होळी ठरो, अशी देवाला प्रार्थना कर मीनाक्षी, नाहीतर लवकरात लवकर त्या सखीने कान्हाला डिवोर्स द्यावा म्हणून अशी प्रार्थना कर. तर ही मीनाक्षी म्हणते, हो, प्रार्थना तर करावीच लागेल. शेवटी आता प्रार्थनाच तारेल असं दिसतंय, कारण जी सखी आतापर्यंत कान्हा बरोबर डिवोर्स पाहिजे तिला असं म्हणत होती, त्याचा हट्ट करत होती, ती आता त्याच्या मागे मागे करतीये. त्याच्यासाठी ती नाश्ता बनवतीये आणि स्वतःहून टिफिन त्याच्या ऑफिसला घेऊन सुद्धा जात आहे. तर हा परशू सुद्धा म्हणतो या मीनाक्षीला, नाहीतर काय, ती सखी कान्हाच्या प्रेमात आंधळी झाली आहे. तर ही मीनाक्षी म्हणते, हो, पण असं होऊन नाही चालणार, त्या दोघांमध्ये वितुष्ट यायला हवं. तर हा परशू म्हणतो मीनाक्षीला, हो, अगदी बरोबर आहे मीनाक्षी, आणि त्यासाठी असं काहीतरी घडायला हवं की आता कान्हाने स्वतःहून त्या सखीला दूर केलं पाहिजे. तर मित्रांनो, अशी आता परशू आणि मीनाक्षीची प्लॅनिंग सुरू असते. तर इथे आता सखी किचन मध्ये कान्हासाठी नाश्ता बनवत असते, काहीतरी स्पेशल असं ती कान्हासाठी बनवत असते. तिथे आता हर्षदा काम करत असते, तर तिथे सरकार येते आणि तिला जायला सांगते हर्षदाला. त्यानंतर मुद्दामच आता ही सरकार सखी जवळ येते आणि म्हणते, वा, ब्रेड कटलेट अँड ऑल, कोणासाठी बनवते हा नाश्ता, म्हणजे इतका हेल्दी ब्रेकफास्ट कोणासाठी? तर सखी आता या सरकारला इग्नोरच करते आणि काहीच उत्तर देत नाही आणि ती नाश्ता बनवायला लागते. त्यानंतर सखी आता एक प्लेट घेते आणि त्यामध्ये केचपने हार्ट काढते. त्यानंतर आता ही सरकार हे सगळं बघते आणि सखीला म्हणते, मिळालं मला उत्तर, काय ना, गार्निशिंग सुरू आहे, हार्ट वगैरे बनवतीयस, म्हणजे हे कानासाठीच असेल. पण काय ग सखी, तुला नाही वाटत का हे जरा अति होत आहे म्हणून? आणि काय ग सखी, तू कान्हाच्या प्रेमात पडलीयस का? तर आता सखी मस्त उत्तर देते या मनस्विनीला आणि म्हणते, काय हो सरकार, तुम्हाला तुमचंच वागणं खटकत नाही का? नाही म्हणजे तुम्ही कधीपासून माझ्या लाईफ मध्ये इतक्या इंटरेस्ट घ्यायला लागल्यात? नाही म्हणजे चांगलं आहे हे, पण दुर्मिळ आहे, रेअर आहे हे. आता सरकार काहीच बोलत नाही यावर. तर सखी म्हणते, असो, तसंही ह्या माझ्यातल्या आणि माझ्या नवऱ्यातल्या गोष्टी आहेत आणि हे तुमच्याशी शेअर करावं याची मला गरज नाही वाटत. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, तू माझ्याशी शेअर कर किंवा करू नकोस, पण काय ना, या सरकारला सगळंच कळतं. आणि काय ना, जर तू प्रेमात या गोष्टी करत असशील ना, तर जर आहे ना, बऱ्या गोष्टी कर. हे त्याच्यासाठी टिफिन आणणं, त्याच्या मागे पुढे फिरणं, आणि त्याच्यासाठी हे सगळं नाश्ता वगैरे करणं, त्याचा ड्रायव्हर होणं, सखी, या सगळे आहे ना, ह्या लो क्लास गोष्टी आहे. आणि कोण करतं अशा लो क्लास गोष्टी? तर आता सखी म्हणते या मनस्विनीला, तू करतेस. तर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, मी? तर सखी म्हणते, हो, तू करायचीस ह्या गोष्टी. तू सुद्धा बाबांना हे सगळं आवडतं म्हणून करायचीस. तू त्यांचे कपडे इस्त्री करायची, त्यांना ड्रॉप करता यावं ऑफिसला म्हणून तू 4 व्हीलर शिकली होती, आणि माझी स्कूल बॅग भरताना किंवा बाबांची बॅग भरताना तू सुद्धा असंच मागे पुढे करायची. आणि हेच प्रेम बघत मी मोठी झाली आहे. आणि आता तू या सगळ्या गोष्टींना लो क्लास गोष्टी म्हणत आहे? तर ही सरकार आता सखीला म्हणते, वेळ बदलली आहे आणि वेळ बदलली की आपणही बदलतो. त्यावेळी मी जे काही केलं ते त्या काळानुसार अगदी करेक्ट होतं,
पण आता नाव इट्स आउटडेटेड. सखी म्हणते हो मान्य आहे, मला मान्य आहे की गोष्टी आउटडेटेड होतात. गोष्टी आउटडेटेड होत असतील आणि प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती सुद्धा बदलत असतील, पण आपले इमोशन्स, आपल्या भावना, त्यांचं काय, ते तर तशाच राहतात ना. तर आता ही मनस्विनी इग्नोर करत असते सखीचं बोलणं, जसं तिला इंटरेस्टच नाही आहे. आणि पुढे आता सखी म्हणते आणि मला आवडतं नॉस्टॅल्जियामध्ये जगायला आणि जुन्या गोष्टीत रमायला आवडतं मला. आणि कदाचित म्हणूनच आजही मी या नवीन सरकारमध्ये माझी जुनी आई शोधतीये. हे बघ ऐकून आता ही मनस्विनी आश्चर्याने सखीकडे बघते. तर सखी म्हणते असो, मी काय बोलत बसली हे सगळं. आणि सखी आता परत किचन मध्ये जाते आणि म्हणते ती हे सरकारला काय ना, मी कान्हासाठी काहीतरी मनापासून बनवत आहे. त्यामुळे इथे मला कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह वाईब्स नको आहेत. कारण काय आहे ना, स्वयंपाक करताना मनात कुठलाही वाईट विचार आणू नये, नाहीतर तो पदार्थात उतरतो, असंही तूच म्हणायची. असं म्हणून सखी आता या मनस्विनीचं थोबाड बंद करते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो, आता कान्हा काय करणार आहे. कान्हा स्वतःला म्हणतो की खरं तर मला पसारा, पण सखी मॅडम तुम्ही माझ्यावर चिडावं, रागवावं म्हणून हे मला आता करावं लागणार आहे. असं म्हणत आता कान्हा पूर्ण बेडवर त्याचे कपडे टाकतो, पूर्ण फेकून देतो इकडे तिकडे. इतकंच नाही तर कपाटातले सुद्धा तो 2-3 कपडे काढतो आणि फ्लोअरवर टाकतो, जमिनीवर पूर्ण टाकून देतो. त्यानंतर कान्हा आता फाईल्स घेतो आणि म्हणतो ह्या फाईल्स पण मी अशा ठिकाणी टाकतो ना की ह्या सापडल्याच नाही पाहिजे. ते इतका बदमाश आहे आपला कान्हा. तो फाईल वगैरे घेतो, सोफ्यावर ठेवतो, त्यावर तो टॉवेल टाकून देतो. आणि त्यानंतर कान्हा त्याची बॅग घेतो आणि ब्लँकेटच्या खाली लपवतो. त्यानंतर आता कान्हा म्हणतो आता सगळं बरोबर आहे, आता बघाच मजा, आता तुम्ही सगळं घर डोक्यावर घ्याल. आणि इथे आता कान्हा खाली आलाय आणि तो नाश्त्याला बसला असतो. तर सखी कान्हाला म्हणते हे बघ ढॅन्टडॅन, तुला रोज तेच ते खाऊन कंटाळा आला होता ना, म्हणून म्हटलं तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवावं. म्हटलं तुझ्यासाठी आज काही वेगळं ट्राय करूया. तिथे आता परशू, मीनाक्षी आणि सरकार सुद्धा असते. तर कान्हा आता नाश्त्याची चव घेतो, खात असतो तो नाश्ता आणि सखी विचारते कसं झालंय. मी पहिल्यांदाच ट्राय केलंय. तर कान्हा आता सखीला सुखासुखाच रिप्लाय देतो आणि म्हणतो चांगलं आहे. तर सखी म्हणते आवडलं तुला, मग मी अजून घेऊन येते. तर कान्हा सखीला थांबवतो आणि म्हणतो नाही नाही नाही, मला नकोय फार ऑइल. तर सखी म्हणते अरे मी ती ब्रेड सगळे टिश्यू मध्ये ठेवले होते, ऑइल सोकलं असेल, सगळं सोक झालं असेल ऑइल. तर कान्हा म्हणतो नाही नाही तरी नकोय मला. तुम्ही एक काम करता का, ते माझीवर बॅग आहे आणि फाईल आहे, ते घेऊन येता का जरा. तर सखी म्हणते हो ठीक आहे आणते. सखी आता वर निघून जाते कान्हाची बॅग आणि फाईल आणायसाठी. आणि कान्हा मनात म्हणतो मी खोलीत तर इतका पसारा केलाय ना की ते बघून तुम्ही तिथे ओरडलेलं इथे ऐकू येणार आहे. पण बघत राहा मित्रांनो, असं काहीच होत नाही. कान्हा आता पुढे मनात म्हणतो बघा तो पसारा आणि भांडा माझ्याशी. काय ना, तुमचा राग सहन करेल मी, पण तुमच्या प्रेमाला नकारून मी तुम्हाला दुखवू नाही शकत. सखी आता तिच्या खोलीत येते आणि आल्याबरोबर तो पसारा बघते आणि म्हणते हा कान्हा पण ना, सगळा पसारा आता एक एक करून ती उचलते आणि ती टेबलवर बघते, तिथे आता काहीच नसतं. सखी म्हणते अरे नेहमी तो त्याचं सामान इथेच तर ठेवतो, पण आता याने फाईल कुठे ठेवली आहे. असं म्हणत सखी आता बेडवर बघते. तर त्यावरचा पसारा बघून आता सखी म्हणते इथे ना ढीगभर पसारा केला याने, पण त्याच्यावर ओरडून काही फायदाच नाही आहे. कारण त्याला ते ऑफिसमध्ये जेव्हापासून प्रमोशन मिळालं ना, तेव्हापासून तो फारच असा स्ट्रेस सारखा वागतो. सखी आता तो सगळा पसारा तिच्या हाताने उचलते आणि म्हणते म्हणूनच त्याला मी इतक्यादा सांगितले की बाबा मला पसारा आवडत नाही, तरी तो पसारा करतो. त्यानंतर आता सखीचं लक्ष जातं आणि तिला ब्लँकेट खायची कान्हाची बॅग सुद्धा दिसते. सखी आता बडबड करते आणि म्हणते ही काय बॅग ठेवायची जागा आहे. त्यानंतर सखीचं लक्ष टॉवेलकडे जातं सोफ्यावरच्या. सखी आता तो टॉवेल उचलते आणि त्याखाली तिला आता कान्हाची फाईल सुद्धा सापडते. तर बघा मित्रांनो काय होतं, सखी आता ती फाईल आणि बॅग घेऊन खाली जाणार तितक्यात तिला कोणाचा तरी फोन येतो आणि ती बाई म्हणत असते सखीला सखी मॅडम तुमची जुनी कन्यावृत्ती नावाची पॉलिसी तुमच्या आई वडिलांनी 20 वर्षापूर्वी काढली होती. ती पॉलिसी आता मॅच्युअर झाली आहे, पण तो प्रोसेस करण्यासाठी मला तुमचे डॉक्युमेंट्स लागतील, त्या पॉलिसीचे फोटोज लागतील. थोडं अर्जंट आहे, मला लवकरात लवकर पाठवाल का. तर सखी म्हणते हो हो लगेच पाठवते. आता त्यानंतर सखी चेक करते ती पॉलिसीचे पेपर्स कुठे आहे म्हणून. आणि बघा मित्रांनो काय होतं, त्यातला एक पेपर तो महत्वाचा जो असतो तो ती साईडला ठेवते आणि फाईलच्या खालीच तो पेपर ते ठेवून देते आणि सखीचं याकडे लक्ष सुद्धा नसतं. आणि ते फोटोज पाठवल्यावर सखी म्हणते चला एक अर्जंट काम तर झालंय, पण तिचं लक्षच नसतं की त्या पॉलिसी मधला एक महत्वाचा कागद कान्हाच्या फाईलच्या सोबतच आहे. सखी आता स्वतःला म्हणते चला आता कान्हा सरांचं काम करायला हवं. आणि सखी तिचा पॉलिसीचा कागद सुद्धा कान्हाच्या बॅग मध्येच टाकते आणि खाली येते. ती आता कान्हाला म्हणते सॉरी कान्हा, हे घे तुझी बॅग. तर कान्हा आता परत मुद्दाम सखीला त्रास देतो आणि म्हणतो काय सॉरी, किती वेळ लावलात तुम्ही, आता मला उशीर होणार ऑफिसला जायला. तर सखी परत म्हणते खरं सॉरी हा.
तर आता कान्हा सखीला विचारतो, पण तुम्हाला बॅग आणि फाईल मिळाली? सखी म्हणते हो. कान्हा म्हणतो कसं काय? तर सखी म्हणते स्माइल करत, कसं काय म्हणजे असं का विचारतोय? कान्हाला वाटत असतं की सखी ओरडेल, त्याच्यावर चिडेल, पण असं काहीच होत नाही. सखी नॉर्मल असते. तर कान्हा म्हणतो बरं ठीक आहे, येतो मी. कान्हा आता ऑफिसला जात असतो, पण आता बघा सखी काय करते. सखी कान्हाला हाक मारते आणि म्हणते, कान्हा तू बाईकची चावी न घेता जाणार आहेस का? सखी पटकन टेबलवरची चावी उचलते आणि ती चावी ती तिच्या जवळ घेते. कान्हा आता ती चावी घेण्याचा प्रयत्न करतो, पण सखी म्हणते मूठ उघडून दाखव, मगच मिळेल चावी. तर कान्हा म्हणतो अरे द्या ना, उशीर होत आहे मला. सखी म्हणते हो मग घे ना. तर कान्हा म्हणतो खेळत बसण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. तर आता सखी कान्हाला म्हणते, अच्छा तुझ्यात जर हिंमत असेल तर माझी मूठ उघडून दाखव आणि घे चावी. कान्हा सोबत आता सखी मस्ती करत असते. कान्हा म्हणतो अच्छा तुम्ही मला चॅलेंज देतायत का? सखी म्हणते हो तसंच. तर कान्हा म्हणतो अच्छा मग हरायला तुम्ही तयार आहात. तर आता सखी सुद्धा म्हणते अच्छा असं आहे का? त्यानंतर आता सखी तिचा हात इकडे तिकडे करते, कान्हाला ती चिडवत असते आणि कान्हा ती चावी घेण्याचा प्रयत्न करतो. दोघांची छान अशी मजा मस्ती सुरू असते आणि तितक्यात कान्हा आता सखीचा हात पकडून घेतो आणि खूप सुंदर असं बॅकग्राऊंड मध्ये सॉन्ग सुरू असतं रोमॅन्टिक. त्यानंतर कान्हा सखीच्या जवळ आला असतो आणि तो सखीचा आता हात उघडतो आणि सखी कान्हाकडे बघतच राहते आणि कान्हा सुद्धा सखीकडे बघत असतो. दोघेही आता एकमेकांमध्ये हरवले असतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखीचं लक्ष कान्हाच्या त्या हळकुंडाकडे जाते आणि सखी कान्हाला विचारते अजून किती दिवस बांधणार आहेस तू? तर कान्हाच्या तोंडून एकदम निघून जातं की जोवर तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकारत नाही ना तोवर. आणि दुसरीकडे आता ही सरकार ऑफिसमध्ये कान्हाला म्हणते की हा लपंडाव लवकरात लवकर संपव, प्रॉपर्टी पेपर्सवर त्या सखीच्या सह्या घे आणि सगळं संपव. आणि दुसरीकडे जानू आता सखीला म्हणत असते उद्या तुमची पहिली होळी आहे, कान्हाला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक, मैत्रीचा रंग पुसून त्याच्या गालावर प्रेमाचा रंग लाव. आणि मित्रांनो तसंच होणार आहे. सखी आता कान्हाला हटके स्टाईल मध्ये प्रपोज करणार आहे. नवीन प्रोमो सुद्धा आलाय. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे हा नवीन एपिसोड बघण्यासाठी. तुम्ही सुद्धा नक्कीच असाल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान कमेंट्स करत राहा. मला तुमचे कमेंट्स वाचून खूप छान वाटतं. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.